रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायामध्ये विशेष स्वरूपाने मी 2001 सालापासून आलो. तर 1 सालापासून मी तुम्हाला बाबांच्या समवेत पाहतो. आता बाबा म्हणजे हा प्रश्न इतरांसाठी असेल आणि माझ्यासाठी होताच. तर मी ज्या संप्रदायामध्ये आलो तर विशेष स्वरूपाने मला 2011 सालामध्ये त्यांचा बोध प्राप्त झाला. ते आपल्या सर्वांचे लाडके, म्हणजे दिव्यानी दिवा जोडला की दीपमाळ तयार होते, बरोबर आहे. फुलांनी फुलं जोडलं की फुलमाळ तयार होते आणि माणसाने माणूस जोडला की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. हे नातं कोणी तयार करून दिलं तर आपल्या सर्वांचे हृदयस्थ ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव यांच्या कृपेने आपलं हे जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. तर 2001 पासून आज 2023 पर्यंत मी तुम्हाला पाहतोय. तर दादा, वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जेव्हापासून आलात तर तुमचं आणि बाबांचं जे अनमोल असं नातं आहे, त्या नात्याविषयी आणि वारकरी संप्रदायाविषयी तुम्ही मला जर मार्गस्थ केलं तर 2001च्या आधीचा जो कालखंड होता आणि श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या समेत तुम्ही जो होतात त्या कालखंडाविषयी मला थोडीशी माहिती मिळेल, म्हणून तुम्ही जर सांगितलं तर अतिउत्तम होईल. श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा हं. हे बाबांचे गुरु बर. आणि यांचे गुरु ते असताना त्यांच्या सानिध्यामध्ये ही शांताराम बाबांबरोबर मला त्यांचंही सानिध्य मिळालं. वा. आणि ते सानिध्य मिळत असताना ते माझ्याकडे येऊन राहिले, माझ्या मुलांचे बारशांमध्ये अरे आले वा. आणि त्याच्यामुळे झालं असं की त्यांचे माझं बॉन्डिंग एकदम जवळचं झालं. म्हणजे विशेष स्वरूपाने जसं की ज्ञानोबरायांच्या कालखंडामध्ये निवृत्तीदादाही होते, हो. सोपानदेव होते आणि मुक्ताई होती, त्याच पद्धतीने शांताराम बाबांच्या अनुषंगाने तुम्हाला श्रीपाद बाबाही आणि रामदास बाबांचाही सहवास आणि त्या ठिकाणी त्यांचं नातं प्राप्त झालं. हो, नातं प्राप्त झालं. आणि हे नातं प्राप्त होत असताना त्यावेळेला सुद्धा त्यांच्यासाठी मला पूर्ण फुलाची पाकळी जे करता आलं आणि तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला. अरे वा. आणि त्याच्यानंतर पुढं असं घडलं की चव्हाण बाबांनी ज्या वेळेला बाबांना म्हणजे शांताराम बाबांना ज्या वेळेला त्यांनी शब्द दिला की आपल्याला पंढरपूरला कुठली तरी काहीतरी जागा असावी, ओके. आपल्याला बसण्याचं ठिकाण असावं, बरं. आणि ते पूर्णत्वाला करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि आज त्या ठिकाणी 2.5 एकरमध्ये आमचा एक आश्रम उभा झाला. अरे वा. आणि त्याचा आनंद गगनात न मावणारा. पण त्यावेळेला चव्हाण बाबा हयात नव्हते. बर. काय आणि त्याचा आनंद आम्ही घेतला. आणि त्याच्याच बरोबर त्याच पद्धतीनं जामखेड या ठिकाणी त्यागाचं प्रतीक म्हणून तिथे ही 5 एकरमध्ये आश्रम एक बनवलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं आजही कार्यरत आहोत. आणि जे साधक जे लोक भेटत गेले ते सुद्धा एवढे सुंदर निर्मळ मनाचे का ज्यांच्यापासून आज या सर्व कीर्ती उभारात गेलेल्या आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना बरेचसे महात्म्या आणि संतांचा मी अनुभव घेतला. तर वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकरांनी मला 3 प्रकारचे संत सांगितले होते. त्याच्यामध्ये आजनसिद्ध संत, साधनसिद्ध संत आणि ब्रह्ममूर्ती संत. पण मला एक संत अनुभवाला आले, ते म्हणजे ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव हे संत अनुभवाला आले. पण यांच्या समेत कालखंड जगत असताना मला त्याच्यामध्ये तुमची सर्वात महत्त्वाची ओळख प्राप्त झाली. आज जगामध्ये महाराष्ट्र आणि देशभरामध्ये बाबांचे लई साधक आहेत, पण आज तुमच्याशी संवाद साधण्याचं एक विशिष्ट कारण असं आहे की तुम्ही त्यांचे कर्माचेही नातेवाईक आहात आणि तुम्ही त्यांच्या धर्माचेही नातेवाईक आहात. म्हणून मला ते कशावरनं क्लिक झालं किंवा आठवलं म्हणा, तर मी जेव्हा संप्रदायामध्ये किंवा आपल्या मठामध्ये प्रथमतः आलो असेल त्यावेळेस प्रत्येकजण सुदाम शेठ लांडगे हे बाबांचे भाचे, सुदाम शेठ लांडगे हे बाबांचे भाचे असं म्हणत होते. पण मला त्याच्यामध्ये बाबांचा भाचा असं तुमचं वर्तणूक कधीही वाटलं नाही. माझ्या जीवनामध्ये मी पाहिलं की एक सामान्य वारकरी म्हणून तुम्ही प्रत्येकांमध्ये जातात, प्रत्येकाचा एक एक घास खातात, प्रत्येकाला एक घास भरवता, एक आनंदाचा घास तुम्ही देत आहात. म्हणून बाबा त्या ठिकाणी मला कळलं की जे सुदाम शेठ लांडगे म्हटलं जातं ते हबप सुदाम दादा लांडगे हे बाबांचे भाचेच आहेत. आणि याची अनुभूती मला तिथं प्राप्त झाली आणि तुमची ओळख झाली. मग त्यावेळेस तुम्ही वारकरी पोशाखामध्ये दिसलात, पण ज्यावेळेस अन्य ठिकाणावरनं तुमचा जो व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही करोडाच्या घरामध्ये खेळतात, याचीही वाटचालीची अनुभूती मला प्राप्त झाली. मग करोडामध्ये जो माणूस AC मध्ये राहतोय, AC मध्ये झोपतोय, AC मध्ये जेवण घेतोय, तो माणूस सहज पंढरपूरला येतोय आणि पंढरपूरच्या मातीमध्ये बसतोय, अन्न ग्रहण करतोय, साधकांना फराळ वाढतोय, सगळ्या भाविकांसोबत राहतो. माझ्या अंतःकरणामध्ये एक कुतूहल निर्माण झालं की आपल्याला जर वारकरी संप्रदायामध्ये संवाद साधायचा असेल
तर एक म्हणजे बाबांच्या कर्माचं नातं जे आहे तुमचं मामा भाच्याचं, आणि एक दुसरं नातं म्हणजे तुमचं गुरु शिष्याचं जे नातं आहे तेही नातं अनुभवायला मिळेल. म्हणून दादा तुमच्याशी काही क्षण मला बोलायचे आहेत, तर मी बोलू शकतो का? 100% बोलू शकता, आणि त्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. धन्यवाद दादा. तर एक वाक्य मला अनुभवायला भेटलं तुमच्या बोलण्यातनं, ते म्हणजे असं की तुम्ही म्हटलात की श्रीपाद बाबांच्या कालखंडामध्ये की त्यांनी गुरु आज्ञा म्हणून, म्हणजे शांताराम बाबांनी श्रीपाद बाबांची गुरु आज्ञा म्हणून जसं श्रीपाद बाबांनी त्यांना सांगितलं की पंढरपूर या ठिकाणी आपलं एक क्षेत्र व्हायला हवं, तर ते क्षेत्र तुम्ही झालं. त्यांची कृपा आशीर्वादाने एक 2.5 एकरमध्ये भक्त पुंडलिक आनंद आश्रम नावाचा मठही त्या ठिकाणी साकार झाला. हे लक्षात आलं. पण ज्या अर्थाने तुम्ही म्हटले की त्यावेळेस श्रीपाद बाबा हयात नव्हते, मग हे आश्रम व्हायच्या आधी कुठला एक आश्रम झाला का त्या की त्यात श्रीपाद बाबा हयात होते? त्यावेळेला आळंदी. आळंदीचा हां. आळंदीचा त्यावेळेला आश्रम तयार झाला. अरे वा. हां. आणि आळंदीच्या आश्रमामध्ये सुद्धा माझी स्वतःची एक खोली होती, तिचेही पैसे मी भरले होते. अरे वा. आणि बाबांसाठीच ती घेतली होती, शांताराम बाबांसाठीच. काय तर योगायोगाने त्या ठिकाणी आज आमच्याकडे ती ताबा राहिलेला नाही आणि काहीच नाही. अरे. तर तो एक आश्रम झाला. आणि बाबा हयात नसताना मग तिथून पुढे आमचा पहिला जामखेड आश्रम एक तयार झाला. काय आणि त्याच्यानंतर पंढरपूर झालेला आहे. आता तुम्ही त्यांचे वैयक्तिक कर्माचे भाचे असल्यामुळे जर त्यांचा जो घरगुती कालखंड होता, मग तो उपजातात श्रीमंत होता की ते शेतकरी वर्गातले होते का? अन्न म्हणजे पोटावरती म्हणजे ज्यावेळेस ते काहीतरी काम कष्ट करतील तेव्हा त्यांचा उदरनिर्वाह होईल, असं म्हणजे त्याच्या बाबतीत थोडीशी? नाही, हे ओरिजिनल शेतकरी, ओरिजिनल शेतकरी. आणि शेतकरी असल्यामुळं उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना शेती हा उत्तम पर्याय आहे. बरोबर. त्यांच्याकडे पाण्याची वगैरे सोय होती, त्याच्यामुळं तो काय प्रकार नव्हता का कोणाच्या इकडे कामाला जायचे आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा, असा काहीच प्रकार नव्हता. आणि त्या हिशोबाने आजच्या तारखेला म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे दुष्काळ असताना सुद्धा त्यावेळेला हे आपल्या घरीच काम करत होते. वा. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन तयार केलेलं आहे. आणि गर्भ श्रीमंत नाही, पण सर्वसामान्य होतेच. बर. मग आता त्यांचं वय साधारणतः किती असू शकेल? आता त्यांचं वय माझ्या वयात आणि त्यांच्या वयामध्ये 1.5 वर्षाचा फरक आहे. ओके. 64 ते 65च्या आतमध्येच येते. 64च्या 65च्या आतमध्ये. मग ते वारकरी संप्रदायामध्ये आले त्यावेळेस त्यांचं साधारणतः वय किती असू शकतं? 25 वर्षापर्यंत ते असू शकतात त्यावेळेला. 25 वर्षापर्यंत त्यावेळेस ते तिथून सुरुवात त्या प्रवाहामध्ये होते. मग आता ह्यांना जो बोध प्राप्त झाला की अनादी काळाची संत परंपरा जी आहे, म्हणजे आदिनाथापासून जे तत्व आलं ज्ञानोबारायांपर्यंत, आणि तेच तत्व श्रीपाद बाबा रामदास बाबांकडे आलं आणि ते तत्व शांताराम बाबांनी तुम्हाला दिलं. मग ह्या परंपरेमध्ये त्यांना आत्मानुभूती आणि तुम्हाला जी आत्मानुभूती प्राप्त झाली, तर एखादा आत्मानुभूतीचा एखादा तुम्हाला असा कुठला प्रसंग आठवतोय का? आत्मानुभूतीचा प्रसंग असा आहे की ज्या वेळेला शांताराम बाबा जाधव हे तर माझे सख्खे मामाच होते. अरे वा. आणि त्याच्यामुळे त्यांचा माझा सहवास लहानपणापासूनच होता, कारण त्यांचं गाव आणि माझं गाव आजूबाजूलाच आहे. त्याच्यामुळे लहानपण आमचं एकत्रच गेलेलं आहे. आणि ज्या वेळेला चव्हाण बाबा त्यांनी त्यांच्या म्हणजे माझ्या आईला माळ घातली, मामांना घातली, आणि पूर्ण फॅमिलीला ते माळ घातलेली होती. आणि सगळ्यांचे गुरु चव्हाण बाबाच होते आणि रामदास बाबा त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर होते. तर त्याच्यामुळे कसं झालं की आम्ही ओरिजिनल त्या वारकरी संप्रदायामध्ये ऑटोमॅटिकच वाहून गेलो, आमच्या लहानपणापासूनच गेलो त्याच्यामध्ये. आणि आज त्याची परिणिती म्हणून असं झालेलं आहे की आजच्या तारखेला तिथून पुढे मी जास्तीत जास्त चव्हाण बाबांनाही माझ्याकडे आलेले आहेत, माझ्या मुलांची बारसं केलेलं आहे. हा सगळा प्रकार घडत गेला पूर्ण. आणि म्हणून आतून जे काही आमचं तयार झालं ती अनुभूती वेगळीच आहे. त्या अनुभूतीला मी शब्दरूपी काही सांगू शकत नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक हे चरणी ठेवीत असे. म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याकडं शब्दांची व्याप्ती ही कमीच आहे आणि शब्द भांडारही कमी आहे. म्हणजे की संतांचं वर्णन करण्यासाठी काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय ठेविता हा पायी जीव थोडा.
आणि वास्तविक स्वरूपात तुकोबारांनी एक वाक्य आणि एक अभंगाच्या प्रमाण असं दिलंय, सहज बोलणे हित उपदेश करुणी साह्यास शिकविती. म्हणजे की त्यांचं जे सहज बोलणं हे आपल्या जीवनामध्ये कल्याण करून गेलेलं आहे 100% आणि त्यांच्या कल्याणात्मक ही भूमिका सगळी झाली. पण तुम्ही जे मला सांगितलं की एक त्यागातनं त्यांचं जे जामखेडमध्ये आनंद आश्रम तयार झाला, तर मला जे समजलं की म्हणजे श्रीपाद बाबा रामदास बाबांनी जर अख्ख्या यांचा अधिकार त्यांना हो. प्राप्त करून दिला होता, 100%. मग ह्या अधिकाराच्या अनुषंगाने ते वाटचाल तर करतच होते. आणि वाटचाल करत असताना त्यांना लोणी या ठिकाणी एक रात्रीचं कीर्तन बाबांना देण्यात आलं होतं. मग ते कीर्तन देण्यात आलेलं असताना त्या ठिकाणावरनं बाबा हे रात्रीचे जामखेडमधनं लोणी या ठिकाणी गेले. पण तो जो जंगलचा एरिया होता, परिसर एवढा होता की तिथं कोणी जात नव्हतं, कोणी येत नव्हतं, रात्रीच्या लाईट नाही, प्रकाश नाही, काय नाही. काय नाही. मग त्यावेळेस ही शासकीय गाडीमधनं त्या ठिकाणी त्यांनी गाडी त्या ठिकाणी थांबवायला सांगितली, पण शासकीय गाडी काय त्या ठिकाणी थांबली नाही. मग यांनी काय केलं की बेल वाजवली आणि त्या गाडीतनं उडी मारली. बरोबर. चालू गाडीतनं उडी मारल्यामुळे यांचा हात तुटला आणि हे काहीतरी 6:30-7ची गोष्ट झाली. बरोबर. आणि बरोबर तिथं 7 ते 9 मध्ये कीर्तन त्यांचंच कीर्तन होतं. मग त्यांनी तोच हात तसाच बांधला कपड्यामध्ये आणि फेटा बांधून कीर्तन केलं. बरोबर. मग त्यांच्या ह्याच त्यागातनं तो आश्रम तयार झालाय का? 100% त्याच तेगामधून झालेला आहे. कारण ज्या ठिकाणी त्या लोकांची जी भावना होती यांच्यावरती की आज महाराजांचा हात तुटलाय, त्याच्यानंतर हे कीर्तन करायला आले, तर आपण यांचं इथं काहीतरी आपल्याला स्थायिक पाहिजे, अशी त्यांची इच्छा तयार झाली आतून आणि त्या इच्छेप्रमाणे तिथं आश्रम बनावा लागला. पण म्हणजे संत महात्म्यांच्या अनुभवातनं मला एक वाक्य आणखी जाणवलं की धर्माच्या कार्यासाठी आधी स्वतःला गाडून घ्यावं लागतं आणि तेव्हाच धर्म कार्य होतं. मग आता तुमच्या मामांनी आणि माझ्या बाबांनी मला असं वाटतं की या धर्माच्या कार्यासाठी स्वतःला गाडून घेतलंय आणि ते स्वतःला गाडून त्यांनी घेतले म्हणून आपल्यासारखी इमारत साकार झाले. आणि आपण ह्या इमारतीच्या म्हणजे झाडाच्या खाली फळाचा आनंद जो घेतोय ते फक्त तुमच्या मामांनी आणि माझ्या बाबांनी स्वतःला गाडून घेतल्यासाठीचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो. 100% तसंच आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती जर कितीही बोललो मामांवरती, बाबांवरती, मामा ही मी सक्का भाचा असल्यामुळं मला ते मामा म्हणायची पूर्वीपासून सवय होती. आणि त्या सवयीमुळे कसं झालं की जाधव अजूनही एक महाराज होती आमच्याकडे, तर जाधव कोण महाराज, तर जाधव मामा. हा, बोरीचे जाधव मामा. तर हे तिथून पुढे एकदम फेमस झाले आणि भाचा तर कंपल्सरी होतोच आम्ही ओरिजिनल. पण एक विनोदाने मला दृष्टांत आठवला म्हणून मी तुम्हाला बोलतो की जर आपण पाहिलं तर 3 प्रकारचे मामा आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर बरोबर आहे. जो कृष्णासोबत होता तो त्यांचा मामा म्हणजे कंस मामा होता. त्याच्यामध्येच आणखी एक होता तो शकुनी मामा होता. पण हे सर्व होत असताना ज्या जुन्नर तालुक्यामध्ये हे बोरी गाव आहे ना, त्याच जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे मी अनुभवलं, वाघाची जात कधी घाबरत नाही, शत्रूपुढे झुकत नाही. वाघाची जात कधी घाबरत नाही, शत्रूपुढे कधी झुकत नाही. शपथ आहे या मातेची मरेपर्यंत जय शिवराय कधी म्हणायला विसरणार नाही. या मातीमध्ये ज्यांचा जन्म झाला ते म्हणजे आपले ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका जरी आपण लक्षात घेऊन आज त्या स्वराज्याचे संस्थापक म्हणून जरी त्या ठिकाणी ते कार्यरत असले, तरी पण ह्या बोरीमध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे मामा शेलार मामा जसा तो एक अखंड एक मावळा निष्ठावान मावळा भेटला, तसं मला असं वाटतं की तुमचे मामा आणि माझे बाबा हे श्रीपाद बाबा, रामदास बाबांना, ज्ञानोबा तुकोबांना, पैठणच्या नाथबाबांना, नामदेव महाराजांना किंवा निरोबारायांना निष्ठावंत वारकरी भेटला. आणि त्या निष्ठावंत वारकऱ्याच्या अनुषंगाने जसं तुम्ही म्हटला की भक्त पुंडलिक आनंदाश्रम पंढरपूर हा 2.5 एकरमध्ये एक मठ साकार झाला. त्याच्यानंतर त्यागाचं प्रतीक म्हणून सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा गड लोणीपाटा जामखेड या ठिकाणी 5 एकरमध्ये एक आश्रम साकार झाला. सर्व साधकांच्या भक्तीतनं, भावातनं आणि प्रेमातनं. बरोबर जो आत्ता ज्या आश्रमाचा म्हणजे येत्या दिवाळीलाच म्हणजे दसरा दिवाळी तोची आम्हा सण सख्या हरिजन भेटतील किंवा तुमच्यासारख्यांच्या तोंडात मी ऐकले तुका म्हणे आले घरा
तोची दिवाळी दसरा किंवा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा हे तुमच्याकडून आमचं पाठ झालंय. कारण की तुम्ही जर नसता तर आमचंच पाठ नसतं झालं. मग तुमच्याकडून हे पाठ झालं म्हणून येत्या दिवाळी पाडव्याला म्हणजे 14 नोव्हेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालखंडामध्ये आपल्या सोना आनंद आश्रमाचं हा उद्घाटन सोहळा, कलशारोहण सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहेत. पण ह्या सर्वांची जी भक्ती फळाला आली म्हणजे तुम्ही मगाशी सांगता सांगितलं की मामाच किंवा बाबाच मोठे होता होता त्यांनी आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी त्यांनी शिष्यांना पण एवढं मोठं केलं की त्या शिष्यांचे देखील हजार लाखोमध्ये साधक तयार झाले. मग तुम्ही मगाशी सांगता एक उदाहरण दिलं होतं मला ते आठवलं की वैकुंठवासी शिवाजी काका राऊत हे बाबांचे शिष्य की जे बीड जालना तिकडच्या विभागामध्ये त्यांनी कार्य केलं आणि त्याच प्रेमाचं आणि शेवटचं भक्तीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी विश्वशांती आश्रम इंदेगाव पैठण या ठिकाणी साकार होतोय. बरोबर ना. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचे आहे की बाबा कोणाविषयी असं वक्तव्य करू नये किंवा कोणी काय दिलंय ते सांगू नये. पण आजच्या मुलाखतीमध्ये शेवटचं एक विशेष स्वरूपाने मला असं वाटतं की तुम्ही तर मला स्पष्ट सांगितलंच होतं, बरं इतरांना सांगितलं असं तर भाग वेगळा आहे, पण तुम्ही मला स्पष्ट सांगितलं की जेवढे पण आपले आश्रम होतील किंवा जेवढे पण मंदिर होतील तर ह्या मंदिरातले जेवढे कळस असतील आणि जेवढे घंटानाद असेल हे पार पंढरपूर असू दे, श्रीपाद बाबांच्या कालखंडातलं आळंदी क्षेत्र असू दे, परत आपलं जामखेडचा मठ असू दे, बोरीचाही मठ आहे आणि पुढे इंदेगावचा जो मठ होणार आहे, या सर्वांना प्राप्त होणारे संपूर्ण कळस, संपूर्ण तांब्याची भांडी, संपूर्ण घंटा हे फक्त एकाच परिवाराकडून राहणार आणि ते म्हणजे लांडगे परिवाराकडून. आणि ते म्हणजे बाबांचे खरे भाचे सोपतात. कारण की ज्ञानाचा पाया रचणं हे जरी सोपं असलं तर तुकोबारायांसारखं वैरागी घेऊन कळस बांधणं फार अवघड आहे. आणि हा कळस तुम्ही स्वीकारलात आणि कळसाच्या अनुषंगाने तुम्ही सर्व संप्रदायामध्ये योगदान दिलं. म्हणून आमच्या सर्व तरुणांचं स्वरूपीचं अन्नदान याच्यामध्ये सुद्धा आपण ठेवणार आहोतच. बरोबर. आणि आजही पंढरपूरला कायमस्वरूपीचं अन्नदान माझं चालूच आहे. बरोबर. पिढ्याने पिढ्या ते चालूच राहणार आहे. याच्यावरनं एक आठवलं की म्हणजे जामखेडला मी मेळाव्याला जेव्हा गेलो होतो तेव्हा जामखेडच्या ठिकाणी एक फिक्स डिपॉझिट ठेवलेलं आहे. त्या फिक्स डिपॉझिटमध्ये पण तुमचा एक आकडा आहे की त्या आकड्यातनं प्रत्येक वर्षाची मेळाव्याची वर्गणी आणि प्रत्येक वर्षाचं जे अन्नदान तिथं होतं त्यातनं तुमची एक रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते. आता ती रक्कम फक्त मी प्रकाशित करीत नाहीत, पण मला माहिती आहे की तो आकडा तो देखील विशाल आकडा आहे की त्याच्यावरनंच ती रक्कम घेतली जाते. पंढरपूरलाही तुमचं कायमस्वरूपी तुमचंच नाही तर आपले PSI चंद्रकांत दादा लांडगे यांचंही प्रत्येक वर्षाचं कायमस्वरूपीचं फिक्स अन्नदानही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे बोरीचंही तुमचं सर्व आहे आणि विश्वशांती आश्रमाचंही राहणार. म्हणून तुमच्यासारख्या थोर दानशूर दात्यांमुळेच आपले हे सर्व आश्रम साकार झाले. त्याबद्दल तुमच्या समवेत तुमच्या सर्व देणाऱ्या ह्या दानशूर दात्यांचं, तुमच्या मित्रपरिवाराचं, साधकांचं, पुन्हा एकदा सर्व देणगीदात्यांचं आपण दोघंही या ठिकाणी आभार व्यक्त करूयात. आणि याच ठिकाणी मी आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी, जय हरी. राहुल महाराज, हे कसं आहे की आमच्याकडून कुठंतरी परमेश्वराची सेवा होते आणि जनसेवा होते याच्यामध्ये जो आनंद आहे. आणि शांताराम महाराज जाधव यांनी ज्या पद्धतीनं हा आज म्हणजे संप्रदाय उभा केलाय, त्यांचे जे साधक तयार केलेले आहेत आमच्या जीवनामध्ये, जे श्रीकृष्णाबरोबर जे लोक होते त्या पद्धतीनं हा सुदामा त्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे काय, आणि त्याच्याच बरोबर खेळतोय आणि त्याच्या गोकुळामध्ये आज नांदतोय. आणि म्हणून ती आमची छोटीशी सेवा आहे, बाकी दुसरं काही नाहीये. रामकृष्ण हरी. दादा, तुम्ही एक सांगितलं त्यासाठी तुमच्याविषयी एक ओवी ज्ञानोबरांनी ठेवून गेली. ते ओवीचं असं आहे की ज्यावेळेस आपलं दारिद्र्य रेषेतनं आपण म्हणजे यशश्री औदार्य हे जे भगवंताचे विशेष गुण आहेत ना, ते विशेष स्वरूपाने जसं 18 विश्व दारिद्र्य सुद्धा माझं सर्व गेलं पलटी झालं आणि यशश्रीचं यशश्री झालं, तर त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये तसं झालं. माझ्याही झालेलं वा आहे वा वा. काय, आणि त्या जीवनातून झालेलं आहे आणि ते खरं आहे. आज जे तुमच्या बरोबर बसतोय किंवा आज जे समाजामध्ये आहोत त्याला कारणच ते आहे. जे श्रीकृष्णाने केलं सुदामा बरोबर तेच मामांनी केलं माझ्या बरोबर. मग याचा समारोप आपण एका ओवीने घेऊ की ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, तद्द विद्धीनं प्रणिप्रातेन परे प्रश्नने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शन.
ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्या नावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरठा ते सेवा हा दारवंटा स्वाधीन करीन सुबटा ओळंगुनी. जर सेवा करायची असेल तर ती अगर्वत्ताने सेवा करता आली पाहिजे, अहंकार सोडून सेवा करता आली पाहिजे. आणि ती सेवेचा अनमोल संदेश तुम्ही शेवटच्या वाक्यात या ठिकाणी दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे ज्ञानदीप ट्रस्ट, संत ज्ञानदीप वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र, सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट, भक्त पुंडलिक आनंद आश्रम पंढरपूर, आनंद आश्रम लोणीफाटा जामखेड, श्रीपाद स्मृती आनंद आश्रम आळंदी देवाची, सोनाई आनंद आश्रम बोरी बुद्रुक आणि आता करू घातलेला विश्वशांती आश्रम इंदेगाव पैठण या सर्व संस्थांच्या वतीने आपली पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. जय हरी. असंच प्रेम सर्वांचं राहू द्या. जय हरी. जय हरी. जय हरी.